मला हे खूप आवडतंय. विशाल कधी कॅमेरा समोर एवढा बोलला नाही आहे, पण आज तो शेअर करतोय. आणि QR कोड स्कॅन नाही केलं की फाईन लागते. आणि मी म्हणलं नाही का इथं सणासारखं सेलिब्रेट करतं ते. त्यांची मम्मा देते त्यांना फुलबाजा. तिथे विशाल आहे. इथे ही वाली एक पार्किंग आहे, बट आय गेस ही सिव्हिल सर्वंट्सची. आम्ही चुकून इथे लावत होतो आणि मग हे नॉर्मल इथे पे अँड पार्कवालं दिसलं, सो रिस्क नको घ्यायला म्हणून विशाल आता परत आला. इथे फिरून यावं लागलं. हे सगळं वन वे आहे, त्यामुळे तिथून गोल फिरून यावं लागलं. गाडी काय दिसते ना छान. मला लांबून आल्यावर असं छान वाटलं बघून. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? होप तुम्ही सगळे छान असाल. माझं नाव आहे मृणाल आणि वेलकम टू द चॅनल. आज आपण 4th ऑफ जुलैच्या सेलिब्रेशनसाठी आलेलो आहोत. सो आम्ही कोलंबस डाऊनटाऊनला आलो आहे आणि पार्किंगचं सगळं असं झोल चालू होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये फिगर आउट करण्यात आता थोडासा अंधार पडत आला आहे. इट्स ऑलमोस्ट 8 सव्वा 8 झालेले आहेत. 8:30 अजून झाले नाही आहेत. 10 वाजता आहे. फायरवर्क्स म्हणजे इथे फटाके फुटतात आणि जे आपण नदीच्या समोर बसून बघतो. आणि नदीच्या ऑपोजिट साईडला एक कंपनी, प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. प्रत्येक कंपनी वेगळ्या वेगळ्या दिवशी वेगळ्या वेगळ्या टायमिंगला फायरवर्क्स हे करते. तर हे 25 ते 30 मिनटाचं फायरवर्क आहे, जे आज संध्याकाळी 10 वाजता होणार आहे. आणि आता आपण वॉक करत ऑलमोस्ट 15 मिनटं. किती किलोमीटर्स आहे? किती माइल्स आहे? 1.25 माइल तर आहे, म्हणजे 1.5-1.25 किलोमीटर्स. सो आपण आता जाऊयात. आता आपण वॉक करत चाललेलो आहोत एका स्ट्रीट मध्ये आणि एक इव्हेंट आहे रेड ब्लू अँड बूम. तर मग तिथे वॉक करायला पूर्ण स्ट्रीट डेकोरेट केलेली आहे. मी दाखवते 1 सेकंडमध्ये. हे बघा, सगळं म्युझिक सगळं चालू आहे आणि लोक सकाळपासून आहे तिथे. लाईक लिटरली सगळे फूड ट्रक्स आहेत. हे वास छान येतोय ना. चल ना स्ट्रीट वरनं, चल ना. हे बघा असे स्टॉल लावले, म्युझिक लावले. एक टाकोस ट्रक आहे. सगळे चेअर लावून बसलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे असं एरवी वाटत नाही नॉन हॉलिडेजच्या दिवशी की एवढी लोकसंख्या असेल इथे. हे बघा किती आहे. सगळे मुंगीसारखे आलेत बाहेर, है ना. किती सही आहेत हे 2 ट्रक 3 ट्रक. कॉर्न डॉग्स. इथे आपली लोक पण दिसत आहेत. सॉरी, डोनाटोस पण इथे आलेलं. सगळे खायला आलेत. हे बघा किती छान व्ह्यू आहे हा. सगळे रिव्हर साईड बसलेले. एवढी गर्दी. अजून 1% पण नाही गेलो आम्ही आतमध्ये. अजून 1 किलोमीटर आत आहे. ते मध्ये कायच असेल. मेन ब्रिज आहे इथला आणि मेन रोड आहे का. सॉरी. हे बघा किती सोयी दिसत आहे. हा मेन ब्रिज आहे, स्कियोटो रिव्हरचा आहे. रिव्हरच्या वरचा आहे, तिथे त्याचं नाव आहे. स्कियोटो रिव्हरच्या वरचा हा ब्रिज आहे. काही लोक इकडे फेस करून थांबले.
असे सगळं 4-5 चौक भरलंय. इथून स्ट्रेट गेलं की पण अजून पुढचा चौक आहे. हॅलो, इथे ऍक्च्युअल फेस्टिवल वाटतोय हा. सगळे ते नसतात का लाइटिंगचे वगैरे तलवारी घेऊन, म्हणजे यांच्याकडं आपल्या दसरा वगैरे कसं असतं तसं 4th of July आहे. सगळे एकदम एक्साइटेड. आणि आपण आता जिथे चाललोय तिथून मे बी क्लिअर व्ह्यू दिसेल, कारण का एक त्यांनी सॅम्पल बॉम्ब फोडला होता, तसा स्ट्रेट डायगोनल आहे माझ्या एक्झॅक्ट समोर. माझा नवरा आता 2-3 वर्ष लहान दिसतो की नाही. त्याला कन्व्हिन्स करावा लागलाय दाढी कर म्हणून. छान दिसतो हा तो कमी दाढीमध्ये. बघा आम्ही असे चाललो आहोत आणि गर्दी काही संपतच नाही. जागोजागी लोक बसलेली आहेत. आणि काय 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 मी किती व्हरायटी पाहिली आहे पहिल्यांदा. बघ ना किती व्हरायटी. ते काय फनल केक्स आहेत, स्टेक आहे, कॉर्न डॉग अँड फ्राईज आहेत, ते मला माहिती. हे बघा ही ॲक्च्युअल स्कियोटो रिव्हर आहे. त्या नदीचं नाव स्कियोटो आहे. आणि हिच्या डायगोनलला होणार आहे हे सगळं. हेलिकॉप्टर्स विशालने रेकॉर्ड केलं मगाशी. इथे एवढी गर्दी असते की कार नाही आणू शकत, म्हणून इथे इतकी गर्दी असते ना की कार नाही आणू शकत रोडवरती, म्हणून सगळे पोलीस ऑफिसर्स काय होतं ते घोड्यांवरती होते. आता ते घोड्यांवरती सगळं सर्वे करणार. कुठे काय इश्यू झाले तर ते घोड्यांवरती जाऊ शकतात असं. कारण का चालत पोचण्यापेक्षा फास्ट तर ते घोड्यांवरती पोचतील म्हणून. यहाँ पर भिन्न भिन्न प्रकार के लोग आहेत. काही झोपले आहेत या रोड साईडला. सकाळपासून आले असतील. काही लोक खात आहेत, काही लोक बसले आहेत, गप्पा मारत आहेत. आणि आम्ही वॉकिंग करतोय. जे सकाळपासून आले ते जमलेत. काही नाही तर ब्लँकेट पण आणलेत खाली टाकायला. आय थिंक खूप आत जाणं पण. किती सुंदर दिसते ना ही नदी. सगळे बरोबर ह्या साईडला तोंड करून बसलेत. विशाल कुठे गेला? ते बघा झालं का? नाही. फायनली आम्ही डिसाईड केलं की इथे थांबूयात, कारण का इथं थोडासा छान व्ह्यू आहे. विशाल म्हणतोय त्याला वाटलं होतं की गर्दी होईल, पण इतकी होणार हे नव्हतं माहिती. 30-40 हजार लोक म्हणजे किती असतं विशाल? तेवढंच असतं. तरी आम्हाला अजून पूर्ण दिसली नाही आहे, कारण का आम्ही आतपर्यंत नाही गेलो. 1.25 किलोमीटरला मेन आहे ना. 1.25 किलोमीटर नंतर मेन एरिया आहे जिथे ऍक्च्युअल पूर्ण क्लिअर व्ह्यू दिसतो. पण तिथे तर जाम पॅक असणार आहे. हेच एवढं पॅक झालंय. आता आम्ही ऑलमोस्ट 400-500 मीटर आत आलोय. हां, एंट्री पॉइंट पासून. असं वाटतं की छान व्ह्यू असेल. मला असं वाटतं की मी तुला ट्रस्ट करू शकते याच्यावरती. असेल. लॉजिकली विचार केला तर सगळे तिकडे फेस करून बसलेत आणि थोडे इयर्स ऑफ प्रॅक्टिसवाले पण असतील ना इथे. एक्सपिरियन्सवाले. सॉरी. कटेगा तो सबका कटेगा तो सबका कटेगा, कद्दू कटेगा तो सब में कटेगा. ते फुलभाज्या चालवत आहेत. दिवाळी मी म्हणलं नाही का इथं सणासारखं सेलिब्रेट करतात हे. त्यांची मम्मा देते त्यांना फुलभाज्या. साठी रेकॉर्डिंग चालू केलं कारण का ज्या इव्हेंटसाठी आपण थांबलोय त्याचं नाव आहे
रेड व्हाईट अँड बूम. रेड व्हाईट अँड बूम. मी मग अशी रेड ब्लू अँड बूम म्हणले आय गेस. सो मला करेक्शन सांगायचं होतं. म्हणजे असे अख्ख्या सिटीमध्ये खूप जागेवरती असे इव्हेंट होतात, पण हा सगळ्यात मोठा आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे. मला एक स्टोरी तर सांगितलीच नसेल मृणालनी. काय ते तिकीटवाली नाही सांगितली आहे ना. नाही. तर ही कोणती आहे? ही कोलंबस सिटी आहे. तर आम्ही जे इव्हेंटला आलो ते कोलंबसमध्ये, बट आम्ही राहतो डब्लिनमध्ये. तर डब्लिनमध्ये पण असा इव्हेंट असतो. असे खूप सारे इव्हेंट असतात. तर त्या एका इव्हेंटमध्ये त्यांचा एक गिव्ह अवे होता. तर त्या गिव्ह अवेमध्ये आम्ही फक्त असंच नाव टाकलं की चलो देखते होगा क्या होता है. तर तिथे आमचं काय म्हणतात, आम्ही सिलेक्ट झालो तिथे. विशालनी मला टॅग केलं होतं त्यांच्या पोस्टमध्ये की मृणाल व्हॉट डू यू से, म्हणजे तुला हे इंटरेस्टिंग वाटतंय का. आणि लकीली ना आमचंच नाव आलं, म्हणजे त्याचं नाव आलं. तो जिंकला गिव्ह अवेमध्ये. सो मग त्यांनी आम्हाला एंट्री तिकीट्स दिलेत, फ्री VIP पासेस आणि किड्सचे पण आहेत. आम्ही शोधले लहान मुलं, पण आम्हाला मिळाले नाहीत. ज्यांना ते ॲक्च्युअल युजफुल असेल ना ते तिकीट्स पासेस आहेत ते ॲक्च्युअल. तर मग अशी तर मुलं नाही मिळाली. आता उद्या तो इव्हेंट आहे, बघू आम्ही डिसाईड करतोय आज. म्हणूनच आम्ही इकडं आलो. उद्या ॲक्च्युअल 4 जुलै आहे, पण आज 3 जुलैला आम्ही इथे आलो. उद्या जायचं असेल तर मग तिथे जाऊ शकतो, अदरवाईज स्किप करू शकतो असं. नाहीतर आम्ही कुणाला देऊन टाकेल. हां मेजरली द्यायचंच हे होतं. आणि तिथे पण फायरवर्क्स आहे, पण ते इतके मोठे नाही. हे कोलंबस ओहायोचं सगळ्यात बेस्टवालं फायरवर्क आहे. फायरवर्क म्हणजे फटाके, आपण नाही का फटाक्यांचा शो आहे. न्यू इयर्सला कसं करतात सगळे, तसं इथली रेड व्हाईट अँड बूम कंपनी आहे, म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे, ती करते. आता आपण त्यासाठीच थांबलो आहे खरं तर. आणि ही अख्खी एक रिव्हर आहे. खूप मोठी रिव्हर आहे आणि त्या शेजारी गार्डन वगैरे आहे. पण त्या गार्डन आता त्यांनी बंद केलं आहे, फक्त रोड चालू ठेवलं. गार्डन ऍक्च्युली भरलंय सगळं. सगळी लोक वाला बंद केलं, मेन वाला बंद केलं खालचं, ते वाला चालू आहे. हे रिव्हरच्या शेजारचं बंद आहे. पण मग हे गार्डन नाही आहे ना. हे हा रोड आहे प्रॉपर. नाही हे कुठं गार्डन आहे. हे गार्डन आहे, आत खाली गार्डन आहे. ओके. रिव्हर शेजार. विशाल जास्त वेळ आला ह्या साईडला, त्यामुळे त्याला जास्त आयडिया आहे. आणि ब्लॉक केलाय ना त्यांनी 3 किलोमीटर आधीच बंद करून टाकलेत सगळ्या गाड्या. 3 किलोमीटर आधी. मला हे खूप आवडतंय. विशाल कधी कॅमेरा समोर एवढा बोलला नाही आहे, पण आज तो शेअर करतोय. ट्राय कर. चला मला कंपॅनियन मिळतोय एक छान, याच काय निमित्ताने. मी कॅमेरा पुसला एकदम चकाचक. किती क्लिअर येत आहे आता, मगाशीपासून करायला पाहिजे होतं असं. लिंबू सरबत घ्यायला गेलो होतो, त्या दादाला विचारलं तर तो म्हणतो मी पहिल्यांदाच आलो आहे. अजून एकाने विचारलं ते पहिल्यांदाच आले होते. सो माहीत नाही आहे नक्की कुठं बघायचं. आणि एक वाजवला जो फुटला पण नाही, असं वाटलं की पडलं बॉम्ब. हा शब्द हेलिकॉप्टर फिरतोय वरती. ते बघा तिथे लाईट दिसते तो. आणि हा शब्द पण वापरायचा नाही आहे, BOMB. चुकून मलाच घेऊन जातील. इथे मागे हाफ पॅन्ट मध्ये, हे बघा इथे विशालच्या मागे पोलीस आहेत सगळे थांबलेले तिकडे हाफ. ते बघा तिथे ड्रोन शो होतोय. मला वाटलंच होतं आम्ही रॉंग ठिकाणी थांबलोय. थोडंसं दिसतंय ते गार्डनचं इथेच थांबायला पाहिजे. हे ड्रोन शो चालू आहे. कुठं चालू, कुठून चालू. विशाल इथे दिसतंय का ड्रोननी सेटअप केलेलं आहे. पेप्सी.
फोटो काढतो, मला थंबनेलसाठी पाहिजे. किती सही फिरता येते. Apple है का है? ह्याचा फोटो काढू शकशील? व्हिडिओ मधून फोटो नको काढू, छान नाही ते, हाय क्वालिटी येत नाही. That's where we go. They don't got it no more. I guess I'll be for them. It's Pegatron. It's a horse. What? That's the eagle. Eagle. She said it's Pegatron. ऍक्च्युअल कलर्स पण येत नाही आहेत, इतके भारी आहेत ना हे कलर्स, पण व्हिडिओ मध्ये येत नाही. खूप सुंदर कलर्स आहेत. ॲज इन हा सेंटरवाला ब्लू आहे, हा तो ग्रीनिश येतो. I can't believe we really stand this whole day. Oh my God, it's starting!
0.5 ने येत आहे. शेप मध्ये फुटते. मान दुखायला लागली वर बघून. ते किती ब्राईट आहेत. असं नाही वाटत ते कारंजेचं नाही का पडत.
आता मला कळलं लोक चेअर का बसले होते. ते पण आराम चेअर, फक्त टेकून बघायचंय वर. 20-25 मिनिटं चालणार आहे विशाल. गॉड, मला हे आधी नाही दिसलं. तर तुम्हाला दिसत आहे की नाही ते का बघा, ट्राय करा. हे सगळे सेटअप केलेले आहेत. किती डेंजर आहे ते क्वांटिटी. हे तर आपल्याला थोडं कानाचे पडदे फाटतायत. ओ माय गॉड, त्यांनी जाणून कसं केलं आणि सगळं भरलं आहे. अंग भरलंय दारूनी. हेच आहे दारू. मी तर केस धुवून आलेले, पण ठीक आहे. खूप भारी एक्सपिरियन्स आहे, खूप भारी. इतके छान छान फोटो झाले. असं वरती बघायचं बंद केलं, मान दुखायला लागली. हा, मान दुखते खरं. 25 मिनिटं त्यांनी सेटअप केला होता अख्खा. आणि ते सगळं ऑटोमेटेड असतं, सगळं प्रोग्राम करतात आधी. खूप भारी. आणि ड्रोन शो म्हणजे विशालनी कधीतरी वाचलं होतं, तो म्हणला ड्रोन शो पण आहे. जर आम्ही इकडे बघितलं नसतं ना आमच्या उजवीकडे, तर आपल्याला दिसलं पण नसतं आणि आमचं मिस झालं असतं ड्रोन शो. मग आम्ही पळत आलो तिकडून. आम्ही त्या कॉर्नरला होतो, मग तिकडून इथं आलो. मग इथं गॅप आहे झाडांमध्ये. ते किती छान लाईट केलंय बघा. आय गेस त्यांच्या गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे. मी आय गेस म्हणते कारण का खरंच मला आयडिया नाही आहे. आणि इथे मेजर लोकांना आयडिया नाही आहे. मी कुणाला विचारलं जरी ना, मला 1-2 वर्षांनी नक्की कळेल की ते काय आहे. सायकलवाले पोलीस. विशालला हे दाखवायचं होतं, सायकलवाले पोलीस. ते हाफ पॅन्ट घालून फिरतात. पळत आला किती छान सांगायला मला. म्हणजे ते इतके स्मार्ट आहेत. त्यांनी काय केलं की खूप गर्दी आहे इथं, कार बाईक्स नाही चालू शकत. काय केलं या लोकांनी, काय केलं आहे की पोलिसांनी, आता इतकी गर्दी आहे तर कार मोटरसायकल इथं चालवणं खूप अवघड आहे. तर ह्यांनी सायकलवरती पोलीस ठेवले आणि दे आर इन शॉर्ट्स, ताकी पटापट सायकल चालवता येईल. आणि फ्रिक्शन अवॉइड करायला. आणि ह्याच्या आधी मी म्हणजे म्हणाल टाकेलच तो व्हिडिओ, घोड्यांवरती पण होतो, ताकी घोडे लवकर फास्ट गर्दीतून पळतात म्हणून. हा, मी तुम्हाला सांगितलं ना, तो मी व्हिडिओ टाकला असेल, नाही तर टाकेन ह्याच्यानंतर. मी म्हणलं ना, मला सांगता नाही येणार की ही कोणती बिल्डिंग आहे. मी माहिती करून आले तुम्हाला सांगण्यासाठी, कारण का असं छान नाही वाटत अर्धवट ह्याच्यात सोडणं. हे हॉटेल आहे. थांबा गाईज, देयर इज अ कन्फ्युजन. हे काय आम्हालाच कळत नाहीये. तू कुठे आहे?
बघ आपण इथं आहे, हा रोड आहे. हे झूम आउट कर, मी सांगते. झूम आउट कर अजून. येस, ते सिटी हॉल आहे. हे सिटी हॉल आहे, हे छोटंवालं. हे बघा, हे स्क्वेअर रेक्टँगल दिसतंय. हे सिटी हॉल आहे आणि हे हॉटेल आहे. तिथे हॉटेलचं नाव पण लिहिलं आहे. थांबा सांगते. पॅलेस थिएटर. नाही, थिएटर त्या साईडचं बघ ना. इथे अजून एक आहे. हे बघ, इथे एक पॅलेस थिएटर आहे आणि हॉटेल आहे. पॅलेस थिएटर. ओके, हा पूर्ण स्क्वेअरच आहे. हा हॉटेल लेवेक्यू आहे. हे हॉटेल आहे, हॉटेल. हे सिटी हॉल आहे. सिटी हॉल आता त्यांचं सर्वेलिंग चाललंय. हो, ऐकू, सॉरी, त्या माणसाला पकडलं. मग अशी आपण इथूनच गेलो. आता किती रिकामी झाली आहे ही स्ट्रीट. हा, कसलं सही दिसतंय बघ. छान दिसते, छान दिसते. खूप भारी व्ह्यू होता. हा, इथून सगळ्यात आधी इथंच आलो होतो आपण. एंट्रीलाच आहे. आणि हे डिव्हिजन ऑफ पोलीस आहे, हेडक्वार्टर्स. त्याच्यासमोर कसले भारी व्हिडिओ कसले काढलेत. सेंट्रल डिव्हिजन ऑफ पोलीस, सेंट्रल हेडक्वार्टर्स असं आहे ना. कसली सही बिल्डिंग आहे. इथे मोस्टली सगळे ही बिल्डिंग आहे AEP, म्हणजे हे पेमेंटवाले आहे. पेमेंट गेटवेजचं हे AEP इज लाईक पेमेंटवाला, फोटोवाला ना, पेमेंटवाला ॲप ना AEP. अच्छा, इलेक्ट्रिक पॉवरवाली आहे ही बिल्डिंग. AEP आहे. हां, तुमचं ते ADP आहे ना. मी कन्फ्यूज होते त्याच्यात. हां, पेरोल रन करते ती ADP आणि हे AEP. अच्छा, म्हणून ह्यांचं हे इथं पोलीसवाली बिल्डिंग आहे म्हणून ती पार्किंग ह्यांची आहे. हां, ओके. अभी सब डॉट्स कनेक्ट. हां, सर्कल कंप्लीट झाला बघा कसं. ही जी समोरची बिल्डिंग पार्किंग आहे ना, इथे आपण गाडी लावली होती स्टार्टिंगला. मी तुम्हाला व्हिडिओ चालू केला इथून लावली. पण इथे ना पेमेंटचं ते ओपन होत नव्हतं. काय म्हणतात त्याला, QR कोड. पूर्ण ह्याच्यामध्ये पेमेंटचा QR कोड कुठे दिसत नाही. आणि तिथे बोर्ड आहे की इथे सार्जंटसाठी स्पेशल पार्किंग आहे आणि हे सगळं. मग कळलं की कमांडरसाठी पण आहेत 4. याला मागच्या लास्टचे 4 आहेत ना. हे लास्टचे 4 कमांडर्ससाठी आहे. सो मग आम्हाला कसं क्लिक नाही झालं कारण का माहीतच नव्हतं इथं समोरच पोलीसवाल्यांचं आहे हेडक्वार्टर्स. ओके, सो मग आता डॉट कनेक्ट झाले. मग तिथे बरं झालं लावली नाही तर तिकीट न मिळावं म्हणून आम्ही एवढं फिरलो तर नक्की तिकीट मिळालं असतं, है ना. तिकीट न मिळू दे म्हणून. येस, म्हणून आम्ही $20 इन्व्हेस्टमेंट केलं. 20 पॉईंट समथिंग. पण त्याची पार्किंग $20 मध्ये 8.5 तास आहे. 8 तास 50 मिनिटं. आणि जर का तुम्ही पार्किंग चुकीच्या जागेवरती केली तर फाईन इज $50 मिनिमम. हां, जे की आम्हाला एकदा लागलेला आहे तो फाईन. आम्ही करेक्ट जागेवरती पार्क केली होती पण आम्ही ते QR कोड स्कॅन केला नव्हता. आणि QR कोड स्कॅन नाही केलं की फाईन लागते. म्हणजे नशीब आहे, तुम्ही इथे फ्री पार्किंग पण करू शकता. पण जे विशालने एकदा केलंय. हां, मी एकदा केलंय. पण इट्स बेटर की पे करून पार्क करा. करेक्ट, त्याने केलंय कारण का तो तेव्हा अज्ञानात होता. माहीत नव्हतं ना की कसं पार्किंग करतात. इथे कसं म्हणून आम्ही थोडा टाइम घेतो पण बरोबर पार्क करून घ्या. कारण का $50चा फटका खूप असतो आणि ते आपल्या रेकॉर्डवरती शो होतं माहिती. इथे सगळ्या गोष्टी
सगळे कनेक्टेड आहे. हां, सगळ्या गोष्टी शो होतात. बाई बघा सगळे किती हायटेड आहेत आणि दिप्पाड्यात. विशाल गेला मला सोडून. लेट्स क्रॉस माझ्यासाठी होतं हे, मला कसं कळेल. अरे दड दड नो भाग भाग सा, दड दड भाग भाग सा. We are good to go now. की इथे पण पार्क करू शकतो. What we know, what we learn. हे ह्याचं ते काय म्हणतात त्याला, फंडा आहे. फंडा. आणि जर का तुम्ही आजूबाजूचं दाखव ना, ही एक पार्किंग आहे, ती एक पार्किंग आहे, समोर एक पार्किंग आहे, ही एक पार्किंग आहे, सगळं फुल भरलं सगळं. आणि प्लस गाड्या रोडवरती लावल्यात लोकांनी. येस, म्हणजे किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. ते तर आपण दाखवलं ना त्यांना. आणि हे पार्किंगचे एक्झिट पण दाखव. अजून तर काहीच नाही आहे. हे ॲक्च्युली 1% लोक अजून बाहेर निघाले आहेत, कारण का खेळून म्हणजे बघून सगळे आता खेळायला जातील तिथे. कुठे सांग, जिथे तुम्ही गेला होतात. शॉर्ट नॉट. हां, आता सगळे प्यायला बियला जातील. ओके, ऑन दिस नोट विशाल चेक करतोय, बट मी विचार केला की आता आम्ही खायला शोधणार आहोत. इतक्या लेट तर मला नाही वाटत कुठे खायला मिळेल. 11:01 आहे. 24 मिनिटच लागत आहेत घरी जायला. एवढं AEP इज अमेरिकन इलेक्ट्रिक पॉवर. हां, अमेरिकन इलेक्ट्रिक पॉवर. ती मगाशी मी डिफेन्सवाल्यांच्या समोरची बिल्डिंग दाखवली ना, तिचं नाव AEP होतं ना, त्याचा फुल फॉर्म सांगतोय तो. ओके, सो ऑन दिस नोट असा होता 4 जुलैचा 3 जुलै. हां, तेच मी म्हणणार होते, आदला दिवस. कारण मे बी उद्या आम्ही 4 जुलैसाठी पण जाऊ शकतो. बट ते बोरिंग होऊन जाईल सारखं रिपिटेटिव्ह. ओके, सो आता मी जवळपास 10-12 मिनिटाचं फायरवर्क्स टाकलेलं आहे, तर तुम्ही 1.52 बघू शकता. आशा करते की तुम्हाला व्हिडिओज छान वाटले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो. बाय बाय.